नमस्कार फ्रेंड्स, आज आपण साहित्य समीक्षा या विषयातील घटक 2 उपघटक साहित्य समीक्षा आणि लेखक अंतसंबंध. साहित्य समीक्षा आणि लेखक यांच्यातला अंतसंबंध काय ह्या घटकातून आज आपण पाहणार आहोत. तर काय प्रस्तावना. साहित्यकृती ही लेखकाच्या मन, बुद्धी, संस्कार, अनुभव आणि कल्पनाशक्ती यांची सर्जनशील अभिव्यक्ती असते. त्यामुळे समीक्षक जेव्हा साहित्यकृतीचे विश्लेषण करतो तेव्हा तो केवळ ग्रंथाचा नाही तर त्या मागील व्यक्तिमत्वाचा म्हणजेच लेखकाचा सखोल अभ्यास करत असतो. समीक्षा आणि लेखक यांच्यात एक अंतसंबंध असतो, कारण लेखकाच्या भावविश्वाशिवाय त्याच्या जीवनदृष्टीशिवाय समीक्षा पूर्ण होऊ शकत नाही. पुढे आहे लेखक व त्याची साहित्यकृती. लेखक आपल्या अनुभव विश्वातून साहित्य निर्मिती करतो. त्याच्या लेखनात त्याचे संस्कार, समाजदृष्टी, कालदृष्टी, तत्त्वज्ञान, संस्कृती, वातावरण आणि व्यक्तिगत भावनिक अनुभव प्रतिबिंबित होत असतात. उदाहरणार्थ, पु ल देशपांडे यांचे विनोद लेखनात त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा हलका, आनंदी दृष्टिकोन आपल्याला दिसतो. शना नवरे किंवा वि स खांडेकर यांच्या लेखनात मानवी अंतर्मनाची गुंतागुंत आपल्याला दिसते. साने गुरुजी यांच्या साहित्यकृतीत करुणा, समाजसेवा, नैतिकतेचा संदेश आपल्याला दिसतो. समीक्षकाने लेखकाच्या या भावविश्वाचा विचार न करता केवळ भाषाशैली किंवा रचनात्मक रचना तपासली तर समीक्षा अपूर्ण राहते. पुढचा साहित्य समीक्षा आणि लेखक अंतसंबंध. साहित्य समीक्षा आणि लेखक अंतसंबंध. साहित्यकृती ही लेखक आणि समाजातील संवादाचं माध्यम आहे. समीक्षा हा त्या संवादाचा तिसरा दुवा आहे. काय म्हटलेलं आहे? लेखक आणि समाजातील संवादाचा माध्यम आहे समीक्षा ही, साहित्यकृती ही, आणि समीक्षा हा त्या संवादाचा तिसरा दुवा आहे, जो लेखक आणि वाचक यांच्यामधील नाते अधिक सखोल करतो. लेखकाचा अंतसंबंध. आता काही प्रश्न प्रकारे समजून घेऊया. समीक्षेवर प्रकारे परिणाम करतो. लेखकाचा अनुभव विश्व. काय म्हटलं? लेखकाचा अंतसंबंध समीक्षेवर खालील प्रकारे परिणाम करत असतो. लेखकाचा अनुभव विश्व त्याच्या जीवनातील घटनांमुळे कृतीचे स्वरूप ठरते. समीक्षकाला त्या पार्श्वभूमीचा अभ्यास करावा लागतो. 2. लेखकाची विचारसरणी, जसे गांधीवादी, श्रीवादी, मार्क्सवादी किंवा अध्यात्मवादी दृष्टिकोन हे कृतीच्या संदेशावर परिणाम करतात. लेखकाचा काळ, तो ज्या काळात जगतो त्या सामाजिक राजकीय परिस्थितीचा प्रभाव त्याच्या लेखनावर पडत असतो. लेखनाची भाषा आणि शैली. लेखकाची भाषा आणि शैली त्याच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब असते. समीक्षकाचे कार्य, लेखकाच्या अंतजगताचा सापेक्षी अभ्यास करून कृतीतील मूल्य, तत्व, भावविश्व आणि कलात्मकता उलगडणे हे समीक्षेचे मुख्य कार्य असते. उदाहरण, श्री अरविंद यांच्या तत्वचिंतनात्मक कवितांमध्ये त्यांचे अध्यात्म आणि योगदर्शन दिसते. त्यामुळे त्या कवितांची समीक्षा करताना त्यांच्या तत्वज्ञानाचा विचार करणे आवश्यक ठरते. समारोप काय? तर लेखक आणि साहित्यकृती यांच्यातील नाते जसे आत्मा आणि शरीराचे असते, तसेच लेखक आणि समीक्षा यांच्यातील नाते ज्ञान आणि विवेकाचे असते. समीक्षा लेखकाचे केवळ गुणदोष सांगत नाही तर त्याच्या व्यक्तिमत्वाचा, विचारांचा आणि काळाचा अभ्यास करून साहित्याचा व्यापक अर्थ स्पष्ट करते. म्हणूनच साहित्य समीक्षा आणि लेखक अंतसंबंध हे साहित्य अभ्यासातील मुख्य स्तंभ आहेत. दीर्घोत्तरी प्रश्न आलेत, ते पाहूया. टिपाव समजून घेऊया. लेखक आणि समीक्षा हे साहित्याच्या दोन महत्त्वाच्या कडा आहेत. एक सर्जनशील, दुसरी विवेचक. समीक्षकाला लेखकाच्या अंतविश्वाचा अभ्यास आवश्यक असतो, अन्यथा ती वरवरची ठरते. लेखकाचा काळ, संस्कृती आणि तत्त्वज्ञानाचा परिणाम कृतीवर होतो, जो समीक्षकाने जाणणे आवश्यक आहे. समीक्षा लेखक वाचक यांच्यातील पूल आहे, जी दोघांनाही साहित्याचा अर्थ सांगते. लेखकाच्या अंतसंबंधाशिवाय समीक्षा निष्प्राण ठरते, कारण ती साहित्यकृतीच्या आत्म्यापर्यंत पोहोचत नाही. दीर्घोत्तरी प्रश्न. साहित्य समीक्षा आणि लेखक अंतसंबंध या विषयावर सविस्तर निबंध लिहा. साहित्यकृती ही केवळ शब्दांची मांडणी नसून ती लेखकाच्या मन, बुद्धी, भावना, संस्कार आणि अनुभव विश्वाची सर्जनशील अभिव्यक्ती असते. लेखक जेव्हा लिहितो तेव्हा त्याच्या अंतःकरणातील विचार, मूल्ये, अनुभव कृतीच्या प्रत्येक घटकात प्रतिबिंबित होतात. त्यामुळे साहित्यकृतीचा अभ्यास म्हणजेच लेखकाच्या अंतजगताचा अभ्यास होय. समीक्षा हे साहित्याचे तृतीय स्वरूप आहे. ती लेखक आणि वाचक यांना जोडणारा बौद्धिक पूल आहे.
समीक्षक जेव्हा साहित्यकृतीचे विश्लेषण करतो, तेव्हा तो लेखकाच्या भावविश्वाचा, विचारसरणीचा, काळाचा आणि शैलीचा अभ्यास करून त्या कृतीचा सत्य आणि सौंदर्याचा अर्थ शोधत असतो. उदाहरणार्थ, साने गुरुजी यांच्या लेखनात करुणा, समाजसेवा आणि नैतिकता स्पष्टपणे दिसते, तर पु. ल. देशपांडे यांच्या लेखनात विनोद आणि जीवनदृष्टीचा हलका-फुलका आनंद दिसतो. समीक्षकाने हे समजून न घेतल्यास त्याची समीक्षा अपूर्ण राहते. त्यामुळे समीक्षा ही केवळ ग्रंथाचे मूल्यांकन नसून लेखकाच्या अंतर्दृष्टीचे साक्षेपी विश्लेषण आहे. अशा प्रकारे साहित्य समीक्षा आणि लेखक यांच्यातील अंतसंबंध हे साहित्य विश्वाचे केंद्रबिंदू आहे, असे म्हणता येईल. प्रश्न 2. लेखकाचे व्यक्तिमत्व साहित्यकृतीवर कसे प्रतिबिंबित होते याचे विश्लेषण करा. प्रश्न काय? लेखकाचे व्यक्तिमत्व साहित्यकृतीवर कसे प्रतिबिंबित होते याचे विश्लेषण करा. लेखकाचे व्यक्तिमत्व हे त्याच्या लेखनाचे आत्मा असते. त्याच्या बालपणीचे अनुभव, शिक्षण, समाजातील स्थान, संस्कार, जीवनातील घटना आणि तत्त्वज्ञान या सर्व गोष्टी त्याच्या कृतीत दिसत असतात. उदाहरणार्थ, शणा नवरे यांच्या कथांमध्ये जीवनातील संघर्षाचे वास्तव दर्शन घडते, तर वि. स. खांडेकर यांच्या कादंबऱ्यात मानवी मनाचे सूक्ष्म विश्लेषण दिसते. तर श्री अरविंद यांच्या कवितांमध्ये त्यांचे योगदर्शन आणि अध्यात्म स्पष्ट दिसते. अशा प्रकारे लेखकाचे अंतविश्वास त्याच्या साहित्याचे रूप ठरवते. म्हणूनच समीक्षकाने लेखकाच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करूनच कृतीचा अर्थ लावावा. प्रश्न 3. समीक्षकाने लेखकाचा अभ्यास का करावा? उदाहरणांसहित स्पष्ट करा. समीक्षकाचे प्रमुख कार्य म्हणजे साहित्यकृतीतील आशय, रूप आणि कलात्मकता यांचे विवेचन करणे. हे योग्यरित्या करण्यासाठी त्याला लेखकाचा सखोल अभ्यास आवश्यक असतो, कारण लेखकाच्या अनुभवविश्वामुळे कृतीतील विषय आणि शैली ठरते. लेखकाच्या जीवनदृष्टीचा अभ्यास केल्याने कृतीचा अर्थ अधिक स्पष्ट होतो. लेखकाच्या काळ, समाज आणि संस्कृतीचा अभ्यास केल्यास कृतीची पार्श्वभूमी समजते. उदाहरण काय? साने गुरुजींच्या श्यामची आई या कृतीचे विश्लेषण करताना त्यांचे बालपण, आईशी असलेले भावनिक नाते आणि त्यांची सामाजिक सेवा जाणून घेणे आवश्यक ठरते. तर पु. ल. देशपांडे यांच्या विनोदी लेखनाचा अर्थ समजण्यासाठी त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जाणून घ्यावा लागतो. म्हणूनच समीक्षकाने लेखकाचा अभ्यास केल्याशिवाय समीक्षा संपूर्ण होऊ शकत नाही. प्रश्न 4. साहित्य समीक्षा ही लेखकाच्या अनुभवविश्वाशी कितपत संबंधित असते? लेखकाचे अनुभवविश्व म्हणजे त्याच्या जीवनातील वास्तव अनुभव, समाजाचे संवाद, विचारधारा आणि तत्त्वज्ञान. समीक्षक जेव्हा कृतीचे विश्लेषण करतो, तेव्हा हे अनुभवविश्व ओळखल्याशिवाय त्याला कृतीचा मूळ अर्थ समजत नाही. उदाहरणार्थ, गोनी दांडेकर यांच्या ग्रामीण कथांमध्ये ग्रामीण जीवनाचा सुगंध आहे, कारण त्याने तो अनुभवलेला असतो. तर र. भा. भावे यांच्या लेखनात गांधीवादी विचारांचे प्रतिबिंब दिसते. समीक्षा या अनुभवांना उलगडून दाखवते आणि कृतीतील भावार्थ व मूल्य समजावते. त्यामुळे समीक्षा ही लेखकाच्या अनुभवविश्वाशी घनिष्ठपणे संबंधित राहते. प्रश्न 5. लेखक आणि समीक्षक यांच्यातील नाते समाज आणि संस्कृतीवर कसे परिणाम करतात? लेखक समाजातील भावभावना, संस्कृती आणि विचारांना सर्जनशील रूप देतो, तर समीक्षक त्या विचारांना विवेकपूर्ण अर्थ आणि दिशा देतो. दोघांमुळे समाजात बौद्धिक जाणीव आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक होते. लेखक नवे विचार मांडतो आणि समीक्षक त्या विचारांचा अर्थ सांगतो. त्यामुळे समाजातील सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यांची वाढ होते. उदाहरणार्थ, भारतीय पुनर्जागरण काळात लेखकांनी स्वातंत्र्य, सामाजिक सुधारणा आणि स्त्री शिक्षणावर लेखन केले, तर समीक्षकांनी त्याला बौद्धिक पाठबळ दिले. अशा प्रकारे लेखक आणि समीक्षक हे दोघेही समाज आणि संस्कृतीच्या विकासाचे पूरक घटक आहेत. लघुत्तरी प्रश्न आलेत. समीक्षा म्हणजे काय? समीक्षा म्हणजे साहित्यकृतीचा विचारपूर्वक अभ्यास करून तिच्या गुण दोषांचा, आशय रूपाचा आणि मूल्यांचा विवेकपूर्ण निर्णय देणे होय. प्रश्न 2. लेखकाच्या अंतसंबंधाचा अर्थ काय? लेखकाचा अंतसंबंधाचा अर्थ म्हणजे लेखक आणि त्याच्या साहित्यकृतीतील अंतरंग संबंध होय, जिथे त्याचे विचार, भावना, अनुभव कृतीत प्रकट होतात. प्रश्न 3. लेखकाच्या जीवनदृष्टीचा साहित्यकृतीवर कसा प्रभाव पडतो? लेखकाची जीवनदृष्टी त्याच्या विषय निवडीत, पात्र निर्मितीत, भाषाशैलीत आणि विचारधारेत असते. त्यामुळे साहित्यकृती त्याच्या मानसिक आणि तत्त्वज्ञानिक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब बनते. प्रश्न 4. समीक्षक लेखकाच्या कोणत्या पैलूंचा अभ्यास करतो? समीक्षक लेखकाच्या जीवनदृष्टी, अनुभवविश्व, संस्कार, काळ, समाज, भाषा, विचारसरणी या सर्व पैलूंचा अभ्यास करून कृतीचे विश्लेषण करत असतो.
प्रश्न 5. साहित्यकृतीतील लेखकाचे भावविश्व ओळखण्याचे महत्त्व काय आहे? लेखकाचे भावविश्व ओळखल्याने साहित्यकृतीतील भावार्थ, आशय, कलात्मक मूल्य अधिक स्पष्ट होते, ज्यामुळे समीक्षा अधिक सखोल आणि अर्थपूर्ण ठरते. अजून काही प्रश्न उत्तर आले ते पाहूया. साहित्य समीक्षा आणि लेखक अंतसंबंध स्पष्ट करा. साहित्य समीक्षा आणि लेखक यांचे नाते अत्यंत जवळचे आणि अविभाज्य असते. लेखक साहित्यकृतीची निर्मिती करतो तर समीक्षक त्या कलाकृतीचे विश्लेषण आणि मूल्यमापन करतो. निर्मिती आणि विश्लेषण. लेखक आपल्या अनुभव विश्वातून कलाकृती शब्दात मांडतो. समीक्षक ही कलाकृती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा दुवा म्हणून काम करतो. लेखकांची दृष्टी आणि समीक्षकाची दृष्टी एकमेकांना पूरक असतात. साहित्याचा दर्जा. समीक्षक जेव्हा एखाद्या लेखकाच्या साहित्यातील गुणांची आणि दोषांची चर्चा करतो तेव्हा लेखकाला आपल्या लेखनाबद्दल एक नवीन दृष्टिकोन मिळतो. ह्यामुळे भविष्यात अधिक दर्जेदार साहित्य निर्माण होण्यास मदत होते. वाचक आणि लेखक यांच्यातील दुवा. समीक्षक हा एक जाणकार वाचक असतो. तो लेखकाचे विचार सामान्य वाचकाला समजेल अशा सोप्या भाषेत किंवा शास्त्रीय पद्धतीने मांडतो. परस्पर प्रेरणा. चांगल्या समीक्षेमुळे लेखकाला प्रोत्साहन मिळते तर श्रेष्ठ साहित्यकृतीमुळे समीक्षेचा दर्जा उंचावतो. थोडक्यात लेखक आणि समीक्षक हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रश्न 2. लेखक आणि समीक्षक यांची कामे परस्पर सहाय्यक असतात याची चर्चा करा. लेखक आणि समीक्षक हे एकमेकांचे स्पर्धक नसून ते एकमेकांचे सहाय्यक असतात. त्यांच्या कामातील परस्परपूरकता खालील मुद्द्यांवरून स्पष्ट होते. मार्गदर्शन. समीक्षक लेखकाला त्याच्या साहित्यातील सामर्थ्य आणि मर्यादा दाखवून देतो. यामुळे लेखकाला स्वतःच्या लेखनशैलीत सुधारणा करण्याची संधी मिळते. अन्वयार्थ लावणे. अनेकदा लेखकाच्या साहित्यात काही सुप्त अर्थ दडलेले असतात, जे लेखकाने अनअवधानाने किंवा प्रतिभेच्या ओघात लिहिलेले असतात. समीक्षक अशा गूढ अर्थांचा उलगडा करून लेखकाच्या कलेला न्याय देतो. साहित्य प्रवाहांची जाणीव. समीक्षक हा समकालीन आणि जागतिक साहित्याचा अभ्यासक असतो. तो लेखकाला नवनवीन साहित्य प्रवाहांची माहिती करून देतो, ज्यामुळे लेखकाचे क्षितिज रुंदावते. लोकप्रियता आणि प्रतिष्ठा. एखाद्या कसदार समीक्षा लेखामुळे लेखकाच्या साहित्यकृतीकडे समाजाचे लक्ष वेधले जाते. लेखकाला प्रतिष्ठा मिळवून देण्यात समीक्षाचा मोठा वाटा असतो. प्रश्न 3. लेखक व त्याची साहित्यकृती यांबद्दल सविस्तर लिहा. लेखक आणि त्याची साहित्यकृती यांचे नाते अत्यंत उत्कट आणि भावनिक असते. साहित्यकृती ही लेखकाच्या व्यक्तिमत्वाचे आणि विचारांचे प्रतिबिंब असते. अनुभवाचे रूपांतर. लेखकाच्या आयुष्यात आलेले अनुभव, त्याने पाहिलेले जग, त्याच्या संवेदना आणि कल्पना यांचे शब्दांत केलेले रूपांतर म्हणजे साहित्यकृती होय. अभिवाच्यता आणि जडणघडण. लेखकाची विचारसरणी, त्याचे संस्कार आणि त्याच्यावर असलेले विविध प्रभाव त्याच्या साहित्यातून जाणवतात. प्रत्येक लेखकाची एक विशिष्ट शैली असते, जी त्याच्या साहित्यकृतीला वेगळेपण देते. साहित्यकृतीचे स्वायत्त अस्तित्व. एकदा का लेखकाने आपली कलाकृती पूर्ण केली की ती लेखकापासून स्वतंत्र होते. मग वाचक आपल्या परीने त्या कलाकृतीचा अर्थ लावू लागतात. मात्र त्या कलाकृतीचा मूळ गाभा लेखकाच्या मूळ प्रेरणेतच असतो. सामाजिक बांधिलकी. लेखक हा समाजाचा घटक असल्याने त्याच्या साहित्यकृतीतून तत्कालीन समाजाचे चित्रण, प्रश्न, संघर्ष उमटत असतात. अशा प्रकारे साहित्यकृती ही केवळ कागदावरील शब्द नसून ती लेखकाच्या अंतर्मनाचा आरसा असते. तर मित्रो, आज आपण समीक्षा सिद्धांतामधील घटक 2 साहित्य समीक्षा आणि लेखक अंतसंबंध हा घटकाचा आज आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. हा घटक अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून या घटकाचे मुद्दे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.